नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. डॉक्टर ममतानं एका 5 स्टार हॉटेलमध्ये VIP सेक्शनमध्ये एक टेबल बुक केला होता. ती छान तयार होऊन देवची वाट पाहत बसली होती. ठरलेल्या वेळेच्या अर्ध्या तासानंतर देव तिथे आला. त्याला पाहून ममता खूपच खुश झाली. आय एम सॉरी, मला यायला थोडा उशीर झाला, देव तिला पाहत बोलला. तिनं स्काय ब्ल्यू कलरची प्लेन शिफॉन साडी घातली होती. स्काय ब्ल्यू कलर त्याचा फेवरेट जो होता. इतकाही नाही झाला, ये बस, ममता बोलली. यू आर लुकिंग ब्युटिफुल, देव तिला निहाळत बोलला. थँक्यू, तुझा फेवरेट कलर आहे ना हा? येस, तो बोलला. म्हणूनच घातलाय. खरंच? यावरती ती लाजली. वेल, कुठे आहे तुझा लवर? आला नाही का अजून? तो आजूबाजूला पाहत बोलला. आलाय. कुठे आहे? हा काय माझ्यासमोर, ती गालात हसत बोलली आणि देव चकित झाला. मी? मग अजून कोण असेल देव? आय लव्ह यू देव. एका मेडिकल कॉन्फरन्समध्ये तुला पाहिलं आणि मी तुझ्या प्रेमात पडले. तुला जाणून घेण्यासाठी, तुझ्या जवळ राहण्यासाठी तुझं हॉस्पिटल जॉईन केलं. तू एक डॉक्टर म्हणून जितका चांगला आहेस, त्याहीपेक्षा एक व्यक्ती म्हणून खूप ग्रेट आहेस. मला माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचंय. तू जे काही समाजकार्य सुरू केलेस त्यात तुझी साथ द्यायची. आय लव्ह यू देव. माझ्याशी लग्न करशील? ती त्याच्या समोर गुलाब धरत बोलली आणि तो शॉक होऊन तिच्याकडे पाहत होता. बोल ना देव, तुला मी आवडते ना? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? काय बोलू ममता, हे सगळं बोलून तुम्हाला एकदम शॉक केलंयस. खरं तर मी कितीतरी दिवसांपासून तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु सांगू शकलो नाही. वाटत होतं माझ्यासारख्या अशा खडूस सोबत कोण टाइम कशाला वेस्ट करेल. पण आज तुम्हाला प्रपोज करून खूप मोठं सरप्राईज गिफ्ट दिलंयस. खरंच देव? हो ममता, मलाही तू खूप आवडतेस. आय लव्ह यू ममता. आय लव्ह यू टू देव. ममता, ममता. समोरनं देवचा घोगरा आवाज ऐकू आला आणि ती दचकली आणि गोंधळून समोर पाहिलं तर देव तिच्या समोरच उभा होता आणि त्याच्यासोबत गाथा आणि आशू दोघी होत्या. देव, आर यू ऑल राईट? अशी डोळे मिटून काय बडबडत होतीस? मी 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 काही नाही, ती ओशाळून बोलली. इतका वेळ ती स्वप्न पाहत होती. तू इथे? ममता गाथाकडे पाहत बोलली. हाय, आज आमच्या एका फ्रेंडचा बर्थडे आहे इथेच, म्हणून आम्ही आलो होतो. देव दिसला आणि म्हणून इथे आलो. बर्थडे सेलिब्रेशनसाठी तुम्हालाही हेच हॉटेल मिळालं का? ती पुटपुटली. काय म्हणालात? आशू बोलली. काही नाही, जा मग बर्थडे सेलिब्रेट करा ना, ममता बोलली. तुम्ही पण चला की, गाथा बोलली. ममता, तो तुझा फ्रेंड अजून आला नाहीये ना? देव बोलला. नाही आला अजून. मग तोपर्यंत आपण त्याच्यासोबत बसूयात का? देव बोलला. नाही, नको, तू जा, मी थांबते इथेच. अगं, एकटं बसण्यापेक्षा चल ना, माझ्या फ्रेंड्सना भेटून तुम्हाला फार मजा येईल, गाथा बोलली. थँक्यू गाथा, पण मी इथेच ठीक आहे, तुम्ही जा, ममता जबरदस्ती हसत बोलली. ओके देव, चला ना, सगळे वाट पाहत आहेत. गाथा देवला ओढतच घेऊन गेली आणि ममताला त्यांचा खूप राग येत होता. मग केक कट करून गाथा आणि तिच्या फ्रेंड्सनं धिंगाणा घातला. देवसाठी हे सगळं खूपच नवीन आणि बालिश होतं, परंतु त्यांच्यासोबत तोही एन्जॉय करत होता. असं बिनधास्त जीवन त्यानं कधीच अनुभवलं नव्हतं. आई वडील गेल्याचं दुःख, त्याचं स्वप्न, मेडिकलचा अभ्यास, यात त्यानं स्वतःला कधी बांधून घेतलं हे त्याचं त्यालाही कळलं नाही. स्वतःला एक शिस्त लावली होती त्यानं. काय वाईट, काय चांगलं यात गुरफटून बिनधास्त जगणं, खळखळून हसणं जणू तो विसरून गेला होता. आणि गाथामुळे त्याला ते बालिश जीवन आता अनुभवायला मिळत होतं. तिचे फ्रेंड्स आता त्याचेही फ्रेंड्स झाले होते. त्याच्यात आणि त्यांच्यात 8-10 वर्षांचा फरक होता, परंतु एकाच भेटीत सगळे त्याला आरेतोरे करत आपलेपणानं बोलत होते. किती लवकर त्यांनी त्याला आपल्यात सामावून घेतलं होतं. हे वयच असं असतं. या वयात झालेली मैत्री निखळ आणि निस्वार्थ असते. तो या वयात असताना त्यानं फक्त आणि फक्त अभ्यास केला होता. ना कोणी जास्त फ्रेंड्स बनवले होते, ना कधी घराबाहेरील गोष्टींमुळे तो अगदी स्ट्रिक्ट राहिला होता. सतत एका बर्डनखाली तो असायचा. शिव त्याच्या आयुष्यात आल्यावरती फक्त त्याच्याशीच तो खुल्ला होता, नाहीतर बाकी सगळे जस्ट फ्रेंड्स होते. त्यांचा गोंधळ आणि ते सेलिब्रेशन काही संपत नव्हतं.
आणि ममता रागानं तिथून निघून जात होती. ती आशूनं पाहिलं आणि लगेच ममता जवळ आली. डॉक्टर ममता, तुम्ही कुठे जाताय? आशू बोलली. घरी. का? तुमचा फ्रेंड आला नाही का अजून? नाही आला, ती थोडं रागात बोलली. का? त्याला माझ्यासाठी वेळ नाहीये. यू एन्जॉय युअर सेल्फ, असं म्हणत तिनं देववरती एक नजर टाकली आणि तिथून निघून गेली. अरे, हिला काय झालं? आणि ही डीडीकडे असं का पाहत होती? आशू विचारात पडली आणि पुन्हा सगळ्यांमध्ये जाऊन मिसळली. देव ममता होती त्या टेबलजवळ आला तर तिथे ती नव्हती. अरे, ही कुठे गेली? तो आजूबाजूला पाहत बोलला. काय झालं देव? गाथा बोलली. ममता कुठे गेली? इथेच बसल्या होत्या ना? गाथा बोलली. अगं, त्या घरी गेल्या, आशू बोलली. काय? कधी? देवनं विचारलं. बराच वेळ झाला. त्यांचा फ्रेंड येणार नाही असं म्हणाल्या आणि गेल्या, आशू बोलली. ओके, मग आता मीही निघतो. देव घड्याळामध्ये वेळ पाहत बोलला. इतक्या लवकर? थांबा ना थोडा वेळ, गाथा बोलली. इट्स टू लेट गाथा, तुला माहिती आहे ना मी किती बिझी असतो. काहीही इमर्जन्सी येऊ शकते. ओके, थँक्यू तुम्ही पार्टीत आल्याबद्दल. थँक्यू तर मी म्हणायला हवं. तुझ्यामुळे माझा हा वेळ इतका छान गेला. आमच्यासोबत राहाल ना तर अशीच मजा मस्ती करत राहाल डॉक्टर, आशू बोलली. थँक्यू. मला जेव्हा वेळ मिळेल आपण नक्की असा टाइम स्पेंड करू. बाय. देव त्यांचा निरोप घेऊन निघून गेला. आशू, उद्या कुणाचा बड्डे यार? गाथा त्याच्याकडे प्रेमानं पाहत बोलली. कुणाचा नाही, आणि असला तरी तो येणार नाही. आज तो इथे त्या डॉक्टर ममतानं बोलावलं होतं म्हणून आला होता, तुझ्यासाठी नाही, आशू बोलला. ओके. गाथा, मला या ममताची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत, आशू बोलली. काय झालं? ती तुला आणि देवला एकत्र पाहून खूप रागाने पाहत होती. का? आपण तर तिला आपल्यात बोलावलं होतं. हो, पण तिला एकटीलाच देवसोबत राहायचं होतं असं मला वाटतंय. म्हणजे? डफर, कधीतरी डोक्यानं विचार करत जा ना. ती ममता आज साडी घालून नटून थटून आली होती. नक्कीच ती देवसाठी अशी तयार झाली होती. ती तिच्या एका मित्राची वाट पाहत होती म्हणून तयार होऊन आली होती. देव म्हणाला ना आपल्याला, गाथा बोलली. मग कुठे होता तिचा मित्र आणि का आला नाही तो? आणि ती देवकडे रागाने का पाहत होती? तुला काय म्हणायचंय जरा स्पष्ट बोल की. मूर्खा, आय थिंक शी लाईक्स देव. तिला तो आवडतो आणि कदाचित देव तर तो मुलगा नसेल ज्याची ती वाट पाहत होती आणि आपल्यामुळे तिचा प्लॅन फिसकटला. कसला प्लॅन? तू कशी ग इतकी भोळी? कदाचित ती देवला प्रपोज तर करणार नव्हती ना? माय गॉड, खरंच असं असेल का? माहीत नाही, पण माझा अंदाज आहे. नाहीतरी ती सारखी त्याला चिटकून असते, शेपटीसारखी. पण त्याला ती आवडत नाही. आवडतही असेल, तुला त्यांच्याबद्दल कुठे काय माहीत आहे? नको ना असं बोलू, मला रडू येतंय. तो फक्त माझा आहे. रडू नकोस, काहीतरी कर. अगं, काय करू? देवची माहिती मिळव. त्याच्या आयुष्यात कोणी आहे का ते पहा आणि नंतरच पुढे जा. तू त्याला प्रपोज करशील आणि त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी असेल तर? बापरे, मी तर हा विचारच केला नाही. कुणी असेल का ग त्याच्या आयुष्यात? मला काय माहीत. एक काम कर, शिवला विचार. असं कसं विचारू? त्याला काय वाटेल? त्यात काय, बोलता बोलता सहज विचारायचं. ठीक आहे, मी उद्या गायत्रीच्या आईला भेटायला जाते, तेव्हा बोलते त्यांच्यासोबत. गुड, आशू बोलली. तर मग मित्रांनो, आता पाहूयात. ममताचा प्लॅन तर फिसकटलाय, परंतु पुढे काय होईल ते भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.